समाज जीवन सुद्धा त्यांवर अवलंबून असते, जिथे डोंगरा प्रदेशातील लोकांचे जीवन अधिक कष्टाचे असते. डोंगरा प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी आहे. मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. डोंगरा प्रदेशातील लोकांना तृणधान्ये आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात. मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात, त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्यावर परिणाम होतो. डोंगरा प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर अवलंबून राहावे लागते आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते. डोंगरा प्रदेशात राहणाऱ्यांच्या जीवनपद्धतीतील इतर गोष्टींमध्ये फरक आढळतो. मैदानी प्रदेशात राहणाऱ्यांचे जीवन अधिक आनंदी आणि सोयीस्कर असते. त्या लोकांच्या जीवनशैलीत विविधता असते, ज्यामुळे त्यांच्या अनुभवात बरेच फरक पडतात. परंतु डोंगरा क्षेत्रातील लोक एकत्र येऊन त्यांचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे त्यांच्या एकीमध्ये आणि मेहनतीत एकत्र येणे महत्त्वाचे आहे. हे सर्व एकत्रितपणे समाज जीवनाच्या विविधतेचे प्रतिनिधित्व करते. खरंतर प्रत्येक स्थानिकी समुदायाची संस्कृती व परंपरा स्वतःतील विशेषता आहे. या भिन्न जीवनशैलीमुळे आपले समाज जीवन समृद्ध झाले आहे. एकत्र येऊन आपल्याला एकमेकांची गरज असते, समाजाची एकता वाढवण्यासाठी. भविष्यकाळात आणखी चांगले जीवन मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपल्याला याबद्दल अधिक जाणून करूया.